तर गावाकडे ह्यासाठीच आवडतं की एवढं भारी ना ह्या सगळ्या गोष्टी इथं. हे सगळं पिवळं फुलं बहरलेलं आहे. आता ते मोहर आलेला आहे त्याला. खरं तर बाबळीचं झाड आहे, त्या बाबळीच्या झाडाला ह्याच टायमिंगला मोहर येतं. काय सुंदर आजचं वातावरण आहे, मस्त. तर लाईट पण आली आणि मॅगी पण झाली. सो खा आता मॅगी, मस्तपैकी बनवून दिली तुला मॅगी. सो फलटणला मी अचानक मला काम आलं, माझ्या भावानं बोलवलं, त्यामुळे मला फलटणला जावं लागलं. तुम्हाला थोपटेवाडीवरून एक वाठारचे जे डोंगर आहेत त्याचा खूप चांगला नजारा भेटतो. आणि जे मोस्टली संध्याकाळी गेल्यावरती तिथं खूप चांगलं असतं, कारण की संध्याकाळी गेल्यावरती तिथं पूर्ण लाईटिंग वगैरे दिसते नाही. आणि त्यानंतर मी पोहोचलो फलटणला गेलो तर भावाला भेटलो, गाडी वगैरे आम्ही मस्तपैकी धुतली, थोडा वेळ बसलो गाडी धुवेपर्यंत, कारण की सनसेट खूप भारी झाला होता. त्यानंतर लगेच घरी निघालो. घरी निघताना नीरा नदीवरती येऊन तिथं थांबलो, कारण की संध्याकाळच्या वेळेला नीरा नदीवरचं ऑब्व्हियसली कुठेही जर तुम्ही गेला तर पाण्याच्या ठिकाणं नदी असेल तलाव असेल तिथं सनसेट खूप भारी दिसतो. सो त्यामुळे ते थोडा वेळ मी थांबलो. थोडाफार उशीर तरी झाला, पण एवढं तरी बघायला भेटलं तरी बाजूला चांगलं आहे, खूप भारी आहे. बॉडी दाखव बरोबर आहे हा, बॉडी दाखवता दे इकडे दोघांना इकडे थोडस साईडला सरकत दे, इकडे बघा आता. जबरदस्त. घरी आल्यानंतर सरळ गेलो जिमला. थोडा वेळ पोरांसोबत मजा केली, बॉडी बघितली त्यांची. त्यानंतर सरळ मी गेलो जिमला. आज होता चेस्ट आणि ट्रायसेप. सो त्यामुळे मी फक्त चेस्ट आणि ट्रायसेप मारला, थोडीफार फ्लेक्सिंग केली सुरुवातीला. त्यानंतर चेस्ट आणि ट्रायसेप मारला, जे की खूप महत्त्वाचं आहे माझं. सगळ्यात महत्त्वाचं ट्रायसेपसाठी मी खूप मेहनत घेतो. दोन्ही साईडचे ट्रायसेप मारले. आणि आज एक तर जीवन होतं माझ्यामध्ये, त्यामुळे मी जास्त काही व्यायाम केला नाही आज. सो थोडाफार व्यायाम केला. इवन विथ दिस थोडेफार बायसेप्स मारले, कर्ल्स जे मला मारायचे होते. सो बायसेप कर्ल्स मारले. ते जाऊ दे, तू किती किलो मटण खाते सांग मला. किती किलो मटण खाते तू दररोज? ही बॉडी एवढी वाढली, ती कशामुळे वाढली? बसतो का नाही खरंच, ही बॉडी बघ, हात बघ. ग बसावा माणसावानी. नाही तू क्यूट आहेस त्यामुळे मग सारखं यावं वाटतं तुझ्याकडं. जरा गेली का नाही काय ते म्हणतात की त्यांना तू आवडलीस खूप, त्यामुळे त्यांना नाही जायचं तुला सोडून. तर जुरळांना तू खूप आवडलीस त्यामुळे ते म्हणतात की नाही जायचं तुला सोडून. ती नाही जाणार तुला सोडून. झाड किंवा तुला मी तेच तुला सांगितलं, तर जुरळांना तू आवडलीस, ते म्हणतात की मी तो आम्हाला सोडून नाही जायचं तुला. जर गावात कोणती गोष्ट असेल ना सुंदर, तर ती संध्याकाळी गावातली. आणि म्हणजे मी काय म्हणतोय तर मी वाट बघत होती ह्याच गोष्टीची. आणि सकाळपासून म्हणजे कदाचित प्रत्येक मे महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी ही गोष्ट घडते गावामध्ये. आणि जी की सगळ्यांना भारी वाटते, म्हणजे बघायला तर एवढी सुंदर असते ती म्हणजे गावचा सनसेट. तुम्हाला मी दाखवत होता भेट.